मराठी व्याकरणामध्ये शब्द, शक्ती, काव्य, गुण आणि रस नावाचा टॉपिक आहे, जो की मराठीमध्ये नेहमी PSI ST असेल, ESO असेल किंवा मेन्स MPSC ची मेन असेल किंवा पोलीस भरती, तलाठी, ग्रामचे कुठलेही असो, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न आलेला असतो. सुद्धा शब्दाच्या शक्ती म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं. शब्दाच्या शक्ती म्हणजे काय? आता शक्ती म्हणजे ताकद असा त्याचा अर्थ, म्हणजे आपल्या शब्दात ताकद असते हे मात्र पक्क आहे. लक्षात आलं? आपण जेव्हा व्यवहारात बोलत असतो आणि व्यवहारात बोलत असताना आपण एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ प्रकट होत असतात. त्याच अर्थाला मराठी व्याकरणात शब्दशक्ती असे म्हणतात. लक्षात आलं? समजा मी म्हणलं घड्याळात 5 वाजल्याने दर्शवले, की आता बघा घड्याळात 5 वाजल्याचे दर्शवले म्हटल्यानंतर प्रत्येक जण त्याचा अर्थ वेगळा घेतो. कोणाची सुट्टी व्हायची असेल, ऑफिस सुटत असेल तर त्याला वाटते माझा जायचा टाइम झाला. कोणाला जिमला जायचं असेल तर त्याला वाटते आता माझा जिमला जायचा टाइम झाला. बरोबर? आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थछटा उमटत असतात. त्यालाच मराठी व्याकरणात शब्दाची शक्ती असं म्हणत असतात. शब्दाची शक्तीचा अभ्यास करत असताना मराठीच्या मुख्य अशा 3 शब्दाच्या शक्ती असतात. त्याच्यामध्ये एक असते अभिधा, दुसरी असते व्यंजना आणि तिसरी असते लक्षणा. ठीक आहे? अभिधा, व्यंजना, लक्षणा अशा 3 शब्दाच्या शक्ती मराठी व्याकरणामध्ये आपल्याला आढळत असतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली शब्दाची शक्ती ती म्हणजे आपली अभिधा. अभिधा शब्दशक्ती. आता आपण एक एक करून पाहू. बघा अभिधा म्हणजे काय? अभिधा शब्दशक्तीमधून कोणता अर्थ प्रकट होत असतो? जेव्हा एखादा वाक्य किंवा एखादा शब्द आपण उच्चारल्याबरोबर त्याचा रूढ, परंपरागत, ट्रॅडिशनेबल अर्थ निघतो, तो एका डिक्शनरी मध्ये सापडतो, त्याला दुसरा कोणताच अर्थ प्राप्त होत नाही, त्याला अभिधा असे म्हणतात. आणि त्याच्यातून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. समजा मी म्हणलं मी एक ससा पाहिला, ससा पाहिला असा शब्द प्रयोग केल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे एक गोष्ट येते, ती म्हणजे कोणती? की आपण ससा पाहिला म्हणल्याबरोबर पांढरा एक चपळ प्राणी आपल्या डोळ्यापुढे येतो. मी कुत्रा पाहिला म्हणजे आपल्याकडे भुकणारा प्राणी डोळ्यापुढे. दुसरा कोणता अर्थ लक्षात येतो का? नाही. मी साप पाहिला म्हणलं की सरपटणारा प्राणी तुमच्या डोळ्यापुढे उभा राहतो. दुसरा कोणता अर्थ येतो का? नाही. याला म्हणतात समाज मान्य अर्थ प्रकट करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला वाच्यार्थ निघत असतो आणि त्या शब्दशक्तीला अभिधा असे म्हणत असतात. पहा मी एक साप पाहिला, दुसरा अर्थ निघतो का? नाही. आता याला म्हणतात सरळ समाज मान्य अर्थ प्रकट करणारी शब्दाची शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती. तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो आहे की नाही? मी गरुड पाहिला, मी वाघ पाहिला, मी शेळी पाहिली, मी माणूस पाहिला, त्याचा अर्थ ही सरळ अर्थ, याचे दुसरे अर्थ निघत नाही. आता दुसरी शब्दाची शक्ती व्यंजना. व्यंजनामधून जो अर्थ प्रकट होतो त्याला व्यंगार्थ असे म्हणतात. आता हे व्यंगार्थ म्हणजे काय? दुसऱ्याला नावे ठेवणे, दुसऱ्याला नाव मोठं ठेवणं, दुसऱ्याला टोमणं मारणं. लक्षात आलं? त्याला साधे तोच मूळ अर्थाला बाधा न आणता तशा प्रकारे आपण दुसऱ्याकडे पाहून बोलणं. आपण नाही का समजा एखाद्या बाईला, शेजारच्या बाईला भांडायचं असेल आहे की नाही, ती डायरेक्ट भांडू शकते का? नाही भांडू शकत. पण तिच्या चुकून ती दरवाजात आलेली आहे आणि पुढे कुत्रा आलं दोघीच्या मधात, मग ती काय म्हणते? हाडना मेल्या, इथं आला, मरण, खपन, तेव्हा डोला जाव, असं जाव. ती कुत्र्याला म्हणा ना, ती कोणाला म्हणाली? त्या बाईला म्हणाली. याचा अर्थ ती शब्दाची शक्ती असती. पहा निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. आता आपण कावळ्याला म्हणालो का? निवडणुका आल्या की कावळे करतात का कावकाव? नाही. हे राजकारणी लोकांसाठी टोमणा मारायला आपण. लक्षात आलं? तुम्ही म्हणल्या की भुकणारे कुत्रे चावत नसतात. आता तुम्ही त्या कुत्र्याला म्हणाल्या का? नाही. एखादा बडबड करत असेल तर ते काय करत आहे ना, जो गरजते है वो बरसते नाही. लक्षात आलं का? जे नुसतं बोंबलते ते काहीच करत नाही, असा त्याचा अर्थ होत असतो. लक्षात आलं? म्हणून याला काय म्हणायचं की आपण व्यंजना, व्यंगार्थ शब्दशक्ती याला असं म्हणत असतो. आता बघा समाजामध्ये माणसापेक्षा जास्त सापांचा वावर झाला किंवा समाजामध्ये माणसापेक्षा जास्त कशाचा, कोल्ह्याचा वावर झाला, असं काही म्हणा तुम्ही. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ पुन्हा समाजात असले विषारी साप वेळीच ठेचून काढले पाहिजे. आता सापाला ठेचायचं नसते, सापासारखे विषारी लोक ठेचून काढायचे असतात. त्याचा असा अर्थ अभिप्रेत घ्यायचा असतो आपल्याला. लक्षात आलं? म्हणून ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात आणि त्यांना आपण व्यंजना, व्यंगार्थ असं म्हणत असतो. सरळ सरळ दुसऱ्याला टोमणे ठेवणे, दुसऱ्याला टोमणे मारणे, दुसऱ्याला उद्देशून बोलणे, असं आपण त्याला काय म्हणत असतो? व्यंगार्थ किंवा व्यंजना शब्दशक्ती असं म्हणत असतो. आता लक्षणा, लक्षणामधून जो अर्थ प्रकट होतो त्याला आपण लक्षार्थ असं म्हणत असतो. पहा दुसरा अर्थ घेणे.
जर लक्षणा शब्दशक्तीमध्ये एखादा शब्द उच्चारल्याबरोबर जर आपण तसा सरळ अर्थ घेतला तर अनर्थ होतो. काय होतो? अनर्थ होतो. तुम्हाला जर म्हणलं हॅलो कुठे आहे आणि तू जर म्हणली मी कॅम्प्युटरवर बसलेली आहे, आता कॅम्प्युटरवर बसल्यावर कॅम्प्युटर चालवशील कशी? आलं लक्षात? कॅम्प्युटरवर बसते का कोणी? पण शब्दप्रयोग काय केला तुम्ही? सर मी कॅम्प्युटरवर बसले. आता कॅम्प्युटरवर बसली म्हणल्यावर ते बसू देईल की कॅम्प्युटरवर? खुर्चीवर बसावं लागलं कॅम्प्युटरच्या बाजूला. म्हणजे सरळ अर्थ घ्यायचा नाही. आता तुम्हाला जर म्हणलं बाबा ताटावर बसा आणि जेवायचं का? लक्षात आलं का? त्याचा कोणता अर्थ घ्यायचा मग? टाटावर बसा म्हणजे टाटाच्या बाजूला बसा. लक्षात आलं का? त्याचा असा अर्थ आपल्याला घ्या. आम्ही ज्वारी खातो. आता आपण ज्वारी खातो का? कच्चं कच्चं खाऊ घेतो का ज्वारीची? नाही घेत. आपण ज्वारीपासून बनलेले पदार्थ खात असतो, है की नाही? मी भालचंद्र नेमाडे वाचला. आता आपण नेमाडे वाचला का? नाही वाचला. त्याची साहित्य वाचला, त्याचा ग्रंथ वाचला, त्याची पुस्तक वाचला. कोण्या राजाचा बाई हत्ती घरावरून गेला. आता हत्ती घरावरून गेल्यावर काय राहते का? नाही. घरावरून गेला म्हणजे घराच्या समोरून गेला असा अर्थ अभिप्रेत असतो. त्या शब्दशक्तीला लक्षणा लक्षार्थ असे म्हणत असतात, की नाही? पानिपतच्या लढाईत 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे युद्ध काय बांगड्याच होतं का? नाही. 1.25 लाख बाया काय झाल्या? विधवा झाल्या. याचा अर्थ तसा असतो, हे की नाही? म्हणजे आपल्याला तसा अर्थ अभिप्रेत असतो आणि तेव्हा त्या शब्दाची शक्ती लक्षणा शब्दशक्ती होत असते. आता आपण म्हणलो पायात चप्पल घाल का? चपलीत पाय घालतो आपण? चपलीत पाय घालत असतो. पायात चप्पल घालतो का? नाही. अशी धरून अशी घालतो का? नाही. आपण अशी घालतो. लक्षात आलं का? म्हणून ही लक्षणा शब्दशक्ती मराठी व्याकरणामध्ये फार महत्वाची असते. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल पहा विद्या मॅडम, सरळ अर्थ असेल तर अभिधा. आता तुम्ही सांगा मला, पहा तुम्हाला एक कोल्हा दिसला, कोणती शब्दशक्ती? अभिधा. कोणती? अभिधा. मी एक मुलगा पाहिला, कोणती? अभिधा. मी एक साप पाहिला, कोणती? अभिधा. मी एक माणूस पाहिला, कोणती? अभिधा, है की नाही? मी मनुस्मृती ग्रंथ वाचला, कोणती? अभिधा. मी बायबल वाचला, कोणती? अभिधा. अच्छा, हे सरळ आहे. सरळ स्टेटमेंट कसं आहे? सरळ. याच्यातून दुसरा कोणताच अर्थ प्राप्त होत नाही. ठीक आहे. सेकंड. आता पहा व्यंजना. आता तुम्हाला हे व्यंजनाचं माहित झालं. आपण काय करत असतो? दुसऱ्याला नाव बोट ठेवत असतो. म्हणून त्याला भुकणारे कुत्रे चावत नसतात. निवडणूक आल्या की कावळ्याची काव काव होत असते, हे की नाही? जो गरजतय व बरसतय नाही. आता हिंदीतलं स्टेटमेंट आहे तरी पण इकडे येत असते, हे की नाही? समाजामध्ये माणसापेक्षा जास्त जळवा झाल्या असं म्हणतो. घरामध्ये माणसापेक्षा जास्त जळवा झाल्या किंवा आपण इतरांना टोमणे देऊन मारत असतो. तशी जी शब्द असतात ती व्यंजना शब्दशक्तीमध्ये येत असतात. आणि लक्षणामध्ये तुम्हाला एक गोष्ट फिक्स कळाली की जशाला तसा अर्थ घ्यायचा नाही, त्याला अभिप्रेत असणारा त्याचा काय करायचा? दुसरा अर्थ घ्यायचा. त्याला आपण काय म्हणतो? लक्षण. आता आम्ही गहू खातो, हे योग्य आहे का? गव्हापासून बनलेले पदार्थ खातो असा त्याचा आपल्याला काय करावं लागेल? अर्थ घ्यावा लागेल. त्याला म्हणतात लक्षणा. आणि त्याच्यामधून जो अर्थ प्रकट होतो त्याला म्हणतात काय? लक्षार्थ. ठीक आहे? समजलं सगळ्यांना? चल.